राज्याचं राजकारण आता सध्या हाणामारी भोवती पूर्णपणे फिरलेलं दिसतं. सुसंस्कृतपणा, सृजनशीलता या सगळ्या गोष्टी कुठं भासणात गुंडाळून ठेवल्यात या लोकांनी हे कळायला मार्ग नाही. राज्याच्या राजकारणात फ्रीस्टाईल हाणामारीचं राजकारण नवीन कन्सेप्ट उदयाला आलाय आणि हा नवीन कन्सेप्ट नक्कीच महाराष्ट्रासाठी हितकारक नाही. काम करणारे, सामान्यपणे लढणारे, आवाज उठवणारे कार्यकर्ते यामध्ये लक्ष बनवायचे आणि त्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करायची, हा कुठंतरी अजेंडा घेऊन ही लोक चाललेली. यामध्ये आपण बघितलं विधानसभा अधिवेशन संपताच्या वेळी अगदी शेवटच्या 1-2 दिवसामध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना फ्रीस्टाईल हाणामारी केली. अगदी एकमेकांना अशी फ्रीस्टाईल हाणामारी केली जणू की विधान भवनाची लॉबी नाही तर ती बॉक्सिंगचं ग्राउंड आहे, रिंग बॉक्सिंगची असावी तशा पद्धतीने मारामारी केली. बरं, हे सगळं कमी होतं म्हणून की काय, की जंगली रमी हे आदरणीय कोकाटे साहेब जे राज्याचे कृषी मंत्री आहेत, सर्वाधिक आत्महत्या ज्यांच्या काळात आता होते अशी नोंद ज्यांच्या काळात लागू शकते, ऐतिहासिक पराक्रम ज्यांच्या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांचं अयशस्वी असे कृषी मंत्री म्हणलं तर कोकाटे साहेबांकडे बघितलं तर चालेल. स्वतः इतके विद्वान असल्याचं आव्हान आणतात, मात्र वेळोवेळी प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचा अवमान करायची एक देखील संधी ते अगदी सोडत नाहीत. हा त्यांचा इतिहास आहे. त्यांनी चक्क विधान भवनामध्ये रमी खेळत होते. माझं तर त्यांना खऱ्या अर्थानं सांगणं असेल, रमीपेक्षा 3 पत्ती खेळली पाहिजे त्यांनी, थोडक्यात मजा येते आणि कार्यक्रम थोडक्यात होतो. आणि असंही तुम्ही लाच सोडून दिलेलीच आहे, तुम्हाला शेतकऱ्यांची काही देणं घेणं अजिबात उरलेलं नाही. तर मग तुम्ही खेळताय, खेळत राहावा, परंतु जे शेतकऱ्याच्या जीवनाशी तर खेळ करू नका. परंतु या सगळ्या गोष्टीनंतर छावा संघटना जी आहे त्याच्या पदाधिकाऱ्यांनी विजयकुमार घाडगे यांनी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या समोर पत्ते फेकले. मला वाटतं ह्यात राग येण्यासारखं काही कारण नाही. पत्ते सगळ्यांनाच जो प्रत्येकाने बघितलेले असतात, त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन म्हणून पत्ते समोर टाकले. ह्याचा राग सूरज चव्हाण यांच्या अगदी अनावर झाला आणि सूरज चव्हाणांनी त्या कार्यकर्त्यांना छावाच्या बेदम मारहाण केली. मला वाटतं मारहाण केली असं, परंतु सूरज चव्हाण यांनी मारहाण करायच्या अगोदर हा मुद्दा समजून घ्यायला हवा होता. या मुद्द्यावर कुठंतरी खऱ्या अर्थानं भावनिकता शेतकऱ्यांप्रती दाखवायला पाहिजे होती, मात्र त्यांची भावनिकता ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांप्रती दाखवली गेल्यामुळं खऱ्या अर्थानं हा प्रकार घडला. मात्र आता खरी कसोटी अजितदादांची असणार आहे. सूरज चव्हाण हे जरी प्यादा आहे हा या सगळ्यामध्ये, मारहाण केली जरूर आहे, त्यांच्यावर खऱ्या अर्थानं गुन्हा देखील दाखल झालाय आणि त्यांना पदावरनं बी काढलेला. ही अगदी चांगली गोष्ट आहेच, परंतु या सगळ्यामध्ये मूळ प्रश्न आहे माणिकराव कोकाटेंचं करायचं काय. जो अकार्यक्षम, अयशस्वी असा कृषी मंत्री, ज्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजिबात तळमळ नाही, अजिबात शेतकऱ्यांविषयी सिरियसपणा नाही, असे कृषी मंत्री जे विधान भवनामध्ये रमी खेळतात, विधान भवनामध्ये पत्ती खेळतात खुल्याम असं म्हणलं तर चालेल. आणि खऱ्या अर्थानं हास्यास्पद स्टेटमेंट काय करतात की मी स्किप व्हिडिओ करत होतो, खुशाल एकावर एक पानं टाकतायत आणि व्हिडिओ स्किप करत होतो मी, अशी लाजिरवाणी गोष्ट त्यांच्या तोंडून येते. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि वरतून ही लोक शाहू फुले आंबेडकरांचं आणि पर्यायानं यशवंतराव चव्हाणांचं नाव आग्रहाने घेतात. खऱ्या अर्थानं लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. अजितदादांना एक चांगला नेता म्हणून महाराष्ट्र आजवर पाहतोय. एक हजरजबाबी आणि तितकेच वक्तशीरपणानं आणि तितकेच खऱ्या अर्थानं अन्यायाविरुद्ध बोलणाऱ्या, अन्याय न खपवून घेणारे नेता अशी प्रतिमा अजितदादा टिकून आहेत. निदान शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या कृषी मंत्र्यांना तरी ते पाठीशी घालणार नाहीत असं स्पष्ट आमच्या सगळ्यांचं किंवा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं मत आहे. किंबहुना कदाचित माणिकराव कोकाटेंचा ते राजीनामा देखील घेतील अशी शेतकऱ्यांना शक्यता वाटते. परंतु राजीनामा घेऊन शेतकऱ्यांचा सन्मान करायचा का, त्यांना आहे त्याच पदावर ठेवून खऱ्या अर्थानं आणखी पुढच्या काळात शेतकऱ्यांची वाट लावायची हा निर्णय सर्वस्वी अजितदादांचा असेल. परंतु घडलेला प्रकार तर अनुचित आहेच. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा खऱ्या अर्थानं खेळ आहे आणि या खेळामध्ये शेतकरीच भरडला जातोय एवढं मात्र नक्की आहे. नक्की पुढच्या काळात काय होईल तुमच्या देखील प्रतिक्रिया आम्हाला कळवा, की समजलं पाहिजे की पुढे या सगळ्या गोष्टींचा शेवट कसा होईल, ह्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा.